थेट दृश्य पाहूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आणि उद्धव ठाकरे यांचा ताफा एकाच रस्त्याने समोरासमोरून मार्गस्थ झालेला आहे। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून कल्याणच्या दिशेने रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा ताफा एकाच रस्त्याने पुढे मार्गस्थ होतोय। एका बाजूला ठाकरेंचा तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा ताफा होता। दोघेही या ताफ्याच्या निमित्ताने का होईना पण सत्ता संघर्षानंतर आता आमने सामने आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा हा ताफा समोरासमोर आलेला आहे। उद्धव ठाकरे आज कल्याण डोंबिवली या मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। तिथे ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। एकनिष्ठ असे बॅनर या ठिकाणी झळकत आहेत उद्धव ठाकरे यांचे। तर या सगळ्या दौऱ्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील टीका केलेली आहे। सातत्याने या मतदारसंघाचा आढावा घेतला असता तर तुम्हाला हा 7 तासांचा दौरा करण्याची आवश्यकता नव्हती, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे। लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याकरता उद्धव ठाकरे हे कल्याण डोंबिवलीच्या दिशेने निघालेले आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा हा ताफा ठाण्याच्या दिशेने, दोनही ताफे आमने सामने आल्याची ही दृश्य। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, सत्ता संघर्षा संदर्भात अनेक चर्चा होत होत्या। हे सगळं प्रकरण कायदेशीररित्या सुद्धा याचा सगळा खल झाला, पण या सगळ्या सत्ता संघर्षाच्या नाट्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे आमने सामने आलेले आहेत। ताफा दोघांचाही एकाच वाटेवरून मार्गस्थ झालेला आहे। अगदी आपण जर बघितलं सत्ता संघर्ष निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एकमेकांसमोर कधीही आले नाहीत। मात्र आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन्हीही ताफे हे ठाण्याच्या दिशेने रवाना झालेले होते। एकंदरीत उद्धव ठाकरे यांचा ताफा हा पहिला कल्याणच्या दिशेने रवाना झालाय आणि मागून आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचा ताफा आला आणि हा जो ताफा आहे तो समोरासमोर आला। अगदी 2 लेनचा रस्ता आणि या 2 लेनच्या रस्त्यामध्ये आपण बघितलं दोघांचाही ताफा एकत्र दिसतोय आणि यामध्येच खरं तर कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या ताफ्याकडे बघितलं असावं। मात्र एकूणच जो चर्चा निर्माण झाली खरं तर शिवसेनेचा निकाल लागल्यानंतर ही चर्चा आहे की दोन्ही नेते एकत्र कधी येणार। मात्र दोन्ही नेते हे रस्त्याच्या दिशेने म्हणजे ठाण्याच्या दिशेने जाताना एकत्र आलेले आहेत। एकूणच उद्धव ठाकरे यांचा आज लोकसभा मतदारसंघांचा आढावा आहे, तो कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा ते घेत आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले। त्यांचे पालघर जिल्ह्यामध्ये काही शासकीय कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमासाठी ते निघाले होते। एकूणच या ठिकाणी पालघरच्या दिशेने जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे जे कल्याणच्या दिशेने जात आहेत दोन्हीही एकमेकांच्या समोर आले होते। मात्र यामध्ये आता यावरती उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा यावरती काय प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। राजवी निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या कोणाचे सविस्तर माहिती करता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा हा ठाण्याच्या दिशेने निघालेला होता, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा ताफा कल्याण डोंबिवलीच्या दिशेने निघालेला होता आणि दोनही ताफे हे आमने सामने आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। शेजारी हे दोनही ताफे दाखल झालेले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा ताफा सत्ता संघर्षाच्या या सगळ्या नाट्यानंतर पहिल्यांदाच दोनही नेते ताफ्यांच्या निमित्ताने का होईना पण आमने सामने आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।